समजलं मला किती आदर करतेस तू माझा. आता तुला मुंबईला यायचं तर ये, नाही तर नको येऊ, पण आजपासून आपला संबंध संपला. अहो नाही म्हणजे इथं गाड्याला नीट धंदा करायची ना, आणि तुम्ही तर बाय माणूस, तुम्ही काय करणार? दादा आला वाटतं. गोपाळजी बोला ना. हा, बाप्पाचा प्रसाद घेऊन आलाय. आवाज विसर्जन मिरवणूक होती ना, तर बाप्पाने जाताना सगळ्याला शुभ आशीर्वाद देऊन गेला. आता आशीर्वाद म्हणून मी बाप्पाचा प्रसाद आणलाय. अरे तुम्ही आत या ना. हा, हे काय झालं, चेहरा का पडला असा? अच्छा, तुमचा दादा चिडून रागवून इथून निघून गेलाय, ह्याचं टेन्शन आलंय ना. गोपाळजी, आपण आपल्या आयुष्यात स्वतःची ओळख निर्माण करत असताना आपलीच माणसं आपल्यापासून का तुटत जातात? हो, का तुटत जातात? कारण हे सगळं नवं असतं ना त्यांच्यासाठी. आपण हे कसं स्वीकारायचं, जी वाट धरली ती योग्य चुकीचे, जिथं पाऊल टाकतोय ते कसं पडणार आहे, तिथं काय चुकीचं तर घडणार नाही ना, या सगळ्याचं टेन्शन येतं. म्हणून समोरची माणसं असं वाटतं. बरं, या सगळ्या पलीकडे त्यांची काळजीच असते, हे आपण कधी समजून घेत नाही. बघा ना, आता तुम्ही समजा तुम्ही ह्या व्यवसायात आला, इथं असं पाय रोवून भक्कमपणे उभे राहिला, झेंडा काढला तुम्ही, तर ही लांब गेलेली माणसं जवळ नाही काय ना. तुमचा दादा पण असंच परत येईल बघा. खरंय, माझ्या दादाचं खूप प्रेम आहे हो माझ्यावर, आणि माझं पण त्याच्यावर तेवढंच प्रेम आहे. दादाचं खूप जीव तुटत असणार आहे माझ्यासाठी, आणि ना मला खूप काळजी वाटते हो त्याची कधी कधी. म्हणजे आमचे आई वडील गेल्यानंतर ना दादाने खूप असं तळहातावरच्या फोडासारखं जपलंय. आई वडिलांनंतर मला वडिलांच्या जागी दादाच होता. तो हे आता असं बोलून जरी गेला असला ना की आपला संबंध संपला आणि मला काही फरक पडत नाही, मला माहिती आहे तो बाहेर माझाच विचार करत असणार आहे. माझा दादा बाहेरून कितीही रागीट दिसत असला ना, मला माहिती आहे तो आतमध्ये किती हळवा आहे. आणि मला हवाय होतो माझ्या आयुष्यात. मला नाही दुखवायला आवडत त्याला, खरंच नाही दुखवायला आवडत. मी मुद्दामून नाही करत हे सगळं. मला खरंच माझं आयुष्य जगायचंय. आता मला काहीतरी करून दाखवायचंय आयुष्यात. दाखवणार तुम्ही, 100% हे सगळं करून दाखवणार. गोपाळजी, तुम्ही थोडा वेळ बसा, मी माझी काही कामं उरकून घेते. अहो काय, विसर्जनामुळे सगळ्या बायका सुट्टीवर आहेत, माझ्यावरच सगळा लोड आलाय. अहो मला सांगा ना, एकटीनेच कशाला सगळं काम करताय, मला सांगा काहीतरी. अहो तुम्ही माझी ऑलरेडी फार मदत केली आहे, त्यामुळे अहो मला सांगा मी करतो ना. तुम्ही मित्र मानता ना, मला मानता ना, मग मला करू द्या, मी करतो. सांगा काय, सोडा तुम्ही सोडा. हे खाली ठेवा सध्या. हा, तिथे एक मडकं आहे, ते चुलीवर ठेवून त्यात दूध ओतून ते तापवायला ठेवायचंय. ते मडकं? हा, हे बघा. तुम्ही या. सॉरी. मला ढवळायला दे की काहीतरी. हो आहे ना.
ए, मस्त वास येतोय. काय झालं काय झालं? अहो, ते फोडलं काहीतरी. थांबा थांबा थांबा, इकडे इकडे इकडे. अहो, खूप खूप जास्त बडबडतंय. अहो, खूप खूप जास्त बडबडतंय ते. आग उठते नुसती. तुम्ही थांबा एक मिनिट. ह्याच्यावर बसा. अहो, बसा तुम्ही बसा. खरंच नको. अहो बसा तुम्ही बसा. तुम्ही आता इथं बसून मला सगळं सांगायचं, मी काम करतो. हा तुम्ही अजिबात. बरं झालं बटाटा इथं गावला. चाकू कुठे? चाकू तिथे असेल. बटाटा त्या रसावरनं लावा. थांबा गार वाटेल थांबा. आता मला सांगा काय करायचं मी? ते आधी हे ढवळायचं. हा अरे याजी अजून काय काय करायचं सांगा बरं. नाही नाही, तुम्ही ऑलमोस्ट सगळंच केलंय. हाय का? आणि आता याचं तूप जेव्हा रेडी होईल ना, तेव्हा मी सगळ्यात आधी एक डबा तुमच्याकडे पाठवते. तुम्ही ते ट्राय करा आणि मला नक्की फीडबॅक द्या. हे जर घरी घेऊन गेलो तर लालीला भलताच संशय यायचा. त्यापेक्षा ही झंझटच नको. होय द्या ना. सगळं झाल्यावर द्या मला, मी नक्की सांगतो तुम्हाला टेस्ट करून. बरं आता मी निघतो. काही मदत लागू द्या बिंदास मला सांगायचं. पुढच्या वेळी येताना मी मलम घेऊन येईन. बाय. Rari